नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओमध्ये दिवा आणि तांब्यामध्ये भरलेलं पाणी बघून तुम्हाला माहितीच झालं असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. आपला व्हिडिओ आज अमावस्याबद्दल आहे. आज आहे 17 तारीख, उद्या आहे 18 तारीख, मौनी अमावस्याचा दिवस. हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. मौनी अमावस्याचे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्हिडिओ टाकायसाठी मला थोडा उशीर झाला आहे, त्यासाठी माफी असावी. तुम्ही हा व्हिडिओ अगर उशिरा जरी बघत असलात तरी हरकत नाही. दर अमावस्याला आपल्याला ही पितृदेवताची सेवा नक्कीच करायची आहे आणि आपल्याला पितृदेवताचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत. ह्या सेवेमध्ये 5 नियम आहेत, ते कुठले आपण बघूया. पहिला नियम म्हणजे आपल्याला अमावस्याच्या दिवशी असं दक्षिण दिशेला एका पेल्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि दक्षिण दिशेला एका पंक्तीमध्ये दिवा लावून ठेवायचा आहे. तुम्ही कणकेचं पण बनवू शकता किंवा असं मातीची पंक्ती घेऊ शकता किंवा कुठली पण निरांजन घेऊ शकता आणि हीच पंक्ती किंवा निरांजन असंच बाजूला ठेवून द्यायचं. अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी धुवून वगैरे ठेवून एका बॉक्समध्ये घालून ठेवून द्यायचं आणि दर अमावस्याला आपण तीच वापरू शकतो. धुवून हरकत नाही. किंवा कणकेचं बनवत असलात तर कणकेचं बनवून वापरू शकता. दुसऱ्या दिवशी ती मोरीमध्ये वगैरे फेकायची नाही, कुठेतरी झाडाखाली नेऊन टाकायचं, असं करू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी आपण सर्वांनी पितृदेवताचं स्मरणार्थ प्राशन करायचं आहे तीर्थ म्हणून. आणि उरलेलं पाणी तुळशीच्या झाडाला टाकायचं नाही, आपल्याला इतर कुठल्याही झाडाला आपण टाकू शकतो. दुसरा नियम काय आहे म्हणजे पाणी भरून ठेवून झालं, दिवा लावून ठेवून झालं, उदबत्ती पण लावायचं तर लावू शकता तुम्ही, हरकत नाही, पण दिवा मात्र नक्की लावायचा आहे. दुसरा नियम, आपल्याला पितृदेवताच्या स्मरणार्थ पितृस्तुती किंवा पितृअष्टक म्हणायचंच आहे. म्हणायला जमत नसेल तर फोनमध्ये लावून तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून बसून ऐकू शकता किंवा पितृदेवताय नमो नमः म्हणून 108 वेळा मनातली मनामध्ये जप पण करू शकता. ही सेवा आपल्याला करायचीच आहे. 12-12:30च्या दरम्यान केलं तर अतिउत्तम, पण जॉबमुळे किंवा काही कारणामुळे जमत नसलं तर दिवसभरामध्ये तुम्ही कधी पण करू शकता, हरकत नाही. कारण की पितृदेवताला पण माहिती आहे की आपल्याला वेळ भेटत नाही, म्हणून ते आपल्याला समजून घेतात, हरकत नाही. कारण की त्यांनी नाहीत तर आपण नाहीत. पण सेवा चुकवायची नाही. सेवा करायची आहे ना, तर पितृदेवताचा आशीर्वाद पण आपल्याला नक्कीच लाभतो. तिसरा नियम, आपल्याला ह्या दिवशी अमावस्येच्या दिवशी श्री स्वामी समर्थांना असो, गुरुदेव दत्तांना असो, आपल्या पितृदेवतासाठी प्रार्थना करायची आहे. कारण की दत्तात्रेय भगवान हे मोक्ष मिळवून देणारे देव आहेत. आपण त्या दिवशी त्यांची थोडी बहुत जरी सेवा केली, आपल्या पितृदेवतासाठी प्रार्थना केलो तर त्यांना नक्कीच मोक्ष प्राप्त होईल. कारण की असं म्हणता, आता कोणाचा मृत्यू कसल्या कारणाने झाला हे आपल्याला माहिती नाही, पण त्यांची आत्मा कुठं भटकत असेल, त्यांना मोक्ष मिळालं नसेल तर आपण दत्तात्रेयांची सेवा केल्याने आपल्या पितृदेवतांना मोक्ष मिळते आणि त्यांचे आशीर्वाद पण आपल्याला भरभरून प्राप्त होतात. दत्तगुरूंची सेवामध्ये अवघड काही नाही. 108 वेळा श्री गुरुदेव दत्त मंत्र पण आपण पितृदेवतासाठी जपू शकतो. आता चौथा नियम हे आहे की आपल्याला दर अमावस्यालाच आपल्या पितृदेवताचा स्मरणार्थ काही ना काही दान करायचं आहे. दानामध्ये तुम्ही वस्त्रदान देऊ शकता, काही खाऊ दान देऊ शकता, गरजूला देऊ शकता किंवा दत्त मंदिर असो, कुठलंही आपल्या घराजवळ मंदिर असो, तिथे पण त्यांच्या स्मरणार्थ शिरा बनवून देऊ शकता किंवा केळी किंवा अजून काही देऊ शकता किंवा गाईला पण खाऊ घालू शकता, चारो असो, केळ असो, अजून काही पण असो, हे पण तुम्ही असलं दान करू शकता, हरकत नाही. किंवा ब्राह्मणाला पण हिरण्यदान वगैरे देऊ शकता. हिरण्यदानामध्ये काय, 1.25 पौशर पेढे, यथाशक्ती दक्षिणा, चप्पल, कपडे, तुमची मर्जी असलं तर हे सगळं देऊ शकता. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करू शकता, हरकत नाही. 5वा नियम, उद्या मौनी अमावस्याचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. मौनी अमावस्याला काय म्हणजे जास्तीत जास्त मौन धारण करायचं आहे. आता आपण पूर्ण बोललो नाही तर आपल्याला जमत नाही, मान्य आहे. त्यासाठी आपण कामापुरतं बोलायचं आणि मौन राहून आपल्याला देवाचं नामस्मरण करत राहायचं. कारण की आपली आत्मा आणि परमात्मा हे आपल्याला देवाला जोडायचं अमावस्याचं एक संधी आहे, आपल्याला ही चुकवायची नाही. असं पण तुम्ही करू शकता किंवा उद्या मौनी अमावस्यापासून 1 वर्षभरासाठी
दर अमावस्येला मी अर्धा घंटा असो, 20 मिनटं असो, 1 घंटा असो, तुमच्या वेळेमधून वेळ तुम्ही काढून अगदी रात्री झोपायचा आधी का असो, थोडा वेळ तुम्ही काहीच बोलायचं नाही, शांत बसायचं. अगदी देवघरात बसा किंवा कुठं पण तुमच्या घरामध्ये बसा, बस देवाचं नामस्मरण करत राहा. श्रीराम म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा, किंवा तुम्हाला कुठला पण देव आवडत असेल त्यांचं नामस्मरण करा, हरकत नाही. असं करायला जमत नसेल तरी पण तुम्ही कुठलं काम करत असताल तरी पण एक टायमर लावून घ्या की बाबा मी आता अर्धा घंटा बोलणार नाही. तुम्ही तुमचं काम करा, पण मन म्हटलं आपलं एखाद्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आपल्याला पूर्ण देवाचंच नामस्मरण करायचं आहे. ह्याचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं तुम्ही करून तर बघा, 1 वर्षभर अमावस्याचं करून तर बघा, त्यानंतर तुम्हीच करताल. तुम्हाला 3 किंवा 4 अमावस्यामध्येच कितीतरी फरक जाणवेल. असं केल्याने आपल्या पितृदेवताचे पण आपल्याला खूप आशीर्वाद लाभतात, कारण की त्यांना पण मोक्ष मिळण्यासाठी मदत होते आणि आपण त्यांच्यासाठी जिवंत असून करत आहोत, तर त्यांना कितीतरी आपलं कौतुक पण वाटते. कौतुक करायसाठी म्हणून हे करायचं नाही, कारण की ते नाहीत तर आपण नाहीत. आपल्या पितृदेवतासाठी आपण करणं हे आपलं कर्तव्यच आहे, कारण की ते आपल्यासाठी कितीतरी कष्ट पडलेले आहेत, हे आपण विसरायचं नाही. अमावस्याचा दिवस हा पितृदेवतासाठी आहे, त्यासाठी ही संधी चुकवायची नाही, आपल्याला सेवा करायचीच आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट काय म्हणजे आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी असो, कुठल्याही अमावस्याच्या दिवशी असो, असं म्हणतात की आपल्याला भगवान शिवाची किंवा भगवान विष्णूची, श्री गुरुदेव दत्ताची पण उपासना करायची आहे. उपासनेमध्ये तुम्ही ओम नमः शिवायचा 1 माळ जप, व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामावली किंवा विष्णू सहस्रनाम जरी तुम्हाला वाचायला शक्य नसेल तरी मोबाईलवर लावून तुम्ही श्रवण पण करू शकता, हरकत नाही. पण ही सेवा पण आपल्याला करायचीच आहे. हे अमावस्येचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणखी काय म्हणजे पिंपळाच्या वृक्षाखाली आपण एक असं दिवा लावायचा आहे, काणकीचा असो, पंथीचा असो. तुम्हाला जितके झाले तितके 3, 5, 11, 21, 108, 41 पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे. हे मौनी अमावस्याच नाही, दर अमावस्याला पण 1 लोटा जल अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला. आणि तिथं विष्णू सहस्रनाम पठण केलं तर अतिउत्तम, नाही जमलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं पण तुम्ही मंत्र 11 वेळा, 21 वेळा, 41 वेळा जितकं शक्य असेल तितकं करून मनोमन प्रार्थना करायची आहे. झाडाला प्रणाम करायचा आहे, नमस्कार करायचा आणि आपण घरी यायचं. मला जसं जमलं तसं मी सांगायचा प्रयत्न केले अमावस्याबद्दल, पितृदेवताच्या सेवाबद्दल. काही चुकल्यास माफ करा. चला तर मग सेवा चुकवू नका उद्याची आणि दर अमावस्याची पण. आजचा व्हिडिओ इथंच थांबविते. भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. पितृदेवता की जय.